नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक कृष्णा पांचाळ तुमचं पुन्हा एकदा आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या लेक्चर सिरीजमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण कार्यकारी मंडळातील पंतप्रधान या घटकावरती चर्चा केली. तर त्याच्यानंतरचा पुढचा घटक आहे तो म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळ, की जसं आपण बघितलं की भारतामध्ये संसदीय शासन पद्धती आहे आणि संसदीय शासन पद्धतीमध्ये दोन प्रमुख असतात. एक असतात ते म्हणजे राष्ट्रपती, जे राष्ट्रप्रमुख आणि नामधारी प्रमुख असतात, आणि दुसरे असतात ते म्हणजे पंतप्रधान, जे शासन प्रमुख आणि वास्तविक प्रमुख असतात. म्हणजे देशाचा सर्व कारभार राष्ट्रपतीच्या नावाने चालतो, परंतु प्रत्यक्षामध्ये सर्व अधिकारांचा वापर हे पंतप्रधानाकडून केला जातो. पण या ठिकाणी फक्त पंतप्रधानच हे वास्तविक प्रमुख किंवा सर्व वास्तविक अधिकाराचा वापर पंतप्रधानच करत नाहीत, तर पंतप्रधानाच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ हे सुद्धा सर्व कार्यकारी अधिकाराचा वापर करत असतो. आणि त्यामुळे या ठिकाणी जसं म्हटलेलं आहे की भारतीय संसदीय शासन प्रणालीमध्ये पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ हे खऱ्या कार्यकारी अधिकाराचा वापर करत असतं. म्हणजे देशामधील जे काही सर्व काही कार्यकारी अधिकार असतात ते सर्व अधिकार हे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाकडून वापरले जात असतात. आणि भारतीय राज्यघटनेच्या कलम 74 मध्ये असं सांगितलेलं आहे की राष्ट्रपतीला त्यांचे कार्य करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल आणि हे मंत्रिमंडळ राष्ट्रपतीला सहाय्य पण करेल आणि सल्ला पण देईल. म्हणजे भारतीय राज्यघटनेचं कलम 74 काय सांगतं की भारताचे जे काही राष्ट्रपती आहेत ते राष्ट्रपतींना कार्य करण्यास सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ असेल, त्यांना सहाय्य करण्यासाठी मंत्रिमंडळ असेल, परंतु हे मंत्रिमंडळ पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली काम करेल. म्हणजे सर्व मंत्रिमंडळ जे असतं ते मंत्रिमंडळ हे पंतप्रधानाच्या मार्गदर्शनाखाली काम करत असतं, त्यांच्या नियंत्रणाखाली कार्य करत असतं, त्यांच्या सूचनानुसार कार्य करत असतं. म्हणजे मंत्रिमंडळाचं नेतृत्व हे पंतप्रधानाकडे असतं आणि त्यामुळे मंत्रिमंडळ हे पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली कार्य करेल अशा पद्धतीची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कलम 74 मध्ये करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, यामध्ये आपण पहिला मुद्दा असा बघूयात की मंत्रिमंडळाची नियुक्ती. तर भारतीय राज्यघटनेचं कलम 75 असं सांगतं की राष्ट्रपती पंतप्रधानाची नियुक्ती करतो आणि पंतप्रधानाच्या सल्ल्यानुसार तो इतर मंत्र्यांची नियुक्ती करत असतो. जसं आपण पंतप्रधानाच्या कार्यामध्ये एक मुद्दा आपण बघितलेला होता की पंतप्रधानाचे कार्य काय आहेत. तर पंतप्रधानाच्या कार्यामध्ये एक मुद्दा असा आपण बघितला की पंतप्रधान हे कोणाला मंत्री करायचं याची शिफारस हे राष्ट्रपतींना करत असतात आणि पंतप्रधानांनी जी नावे सुचवलेली असतात त्याच नावाच्या व्यक्तीला राष्ट्रपती हे मंत्री म्हणून शपथ देत असतात. त्यामुळे इथं कलम 75 ते सांगितलेलं आहे की राष्ट्रपती पंतप्रधानाची नियुक्ती करतील आणि पंतप्रधानाच्या शिफारसीने मंत्र्यांच्या नियुक्त्या केल्या जातील. परंतु कोणाला मंत्री करायचं याच्यासाठी सर्वसाधारणपणे एक अट अशी आहे की जो व्यक्ती मंत्री म्हणून शपथ घेणार आहे तो संसदेचा सदस्य असावाच लागतो. म्हणजे तो लोकसभेचा सदस्य असावा लागतो किंवा राज्यसभेचा सदस्य असावा लागतो. आणि या दोन्ही सभागृहाचा म्हणजे लोकसभेचा किंवा राज्यसभेचा सदस्य असलेला व्यक्ती मंत्री म्हणून शपथ घेत असतो. परंतु जर एखादा व्यक्ती संसदेचा सदस्य नसेल आणि राष्ट्रपतींनी किंवा पंतप्रधानाच्या सूचनेनुसार त्याला मंत्रिपदाची शपथ दिलेली असेल तर अशा व्यक्तीला 6 महिन्यामध्ये संसदेचं सदस्यत्व प्राप्त करावं लागतं आणि तरच त्याला मंत्री म्हणून नंतर कार्यभार करता येऊ शकतो, नाहीतर त्याचं मंत्रिपद हे रद्द होत असतं. आणि त्यामुळे मंत्री जे असतात ते मंत्री हे संसदेचे सदस्य असावेच लागतात. मंत्र्यांना पदग्रहण करण्यापूर्वी राष्ट्रपती शपथ देत असतात आणि ही शपथ ही पदाची शपथ असते आणि गुप्ततेची शपथ असते. आता या ठिकाणी गुप्ततेची शपथ म्हणजे काय आहे, तर मंत्र्यांकडे विशेष काही विषयांचे कार्य त्यांना सोपवलेले असतात की जे काही विषय हे सर्वसामान्य नागरिकांसोबत म्हणा किंवा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या कुठल्याही यंत्रणेला त्याची माहिती देता येत नाही, तर काही विषयासंबंधी मंत्र्यांना गुप्तता पाळावी लागते. मंत्रिमंडळामध्ये जे काही निर्णय घेतले जातात त्यासंबंधी गुप्तता पाळावी लागते आणि ही गुप्ततेची शपथ असते. म्हणजे राष्ट्रपती मंत्र्यांनाही त्याच्या पदाची आणि गुप्ततेची शपथ देत असतात. तर मित्रांनो, पुढचा मुद्दा आहे ते म्हणजे मंत्रिमंडळाची संरचना. म्हणजे मंत्री काही एका प्रकारचे असत नाहीत. सर्वसाधारणपणे मंत्र्यांचं वर्गीकरण हे 3 प्रकारामध्ये केलं जातं.
नंबर 1 आहे ते म्हणजे कॅबिनेट मंत्री, नंबर 2 आहे राज्यमंत्री आणि नंबर 3 आहे उपमंत्री. म्हणजे अशा 3 प्रकारामध्ये मंत्र्यांचं वर्गीकरण केलं जातं. तर कॅबिनेट मंत्री कोण असतात की ज्यांच्याकडे सर्वात महत्वाची खाती असतात, जे सर्वात वरिष्ठ मंत्री असतात, की जे महत्वाच्या मंत्रालयाचे प्रमुख म्हणून कार्यभार करत असतात. उदाहरणामध्ये गृह मंत्रालय आहे, संरक्षण मंत्रालय आहे, परराष्ट्र मंत्रालय आहे, अर्थ मंत्रालय आहे, कृषी मंत्रालय आहे. अशी जी काही महत्वाची मंत्रालय असतात की ज्यांच्याकडे स्वतंत्र कारभार असतात आणि जे वरिष्ठ मंत्री असतात की ज्यांचा समावेश हे कॅबिनेट मंत्र्यांमध्ये होत असतो. आणि यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे, कॅबिनेटची जी काही बैठक असते त्या बैठकीमध्ये कॅबिनेट मंत्र्यांना उपस्थित राहण्याचा अधिकार असतो. ते कॅबिनेट मंत्र्यांच्या बैठकीमध्ये किंवा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ते उपस्थित राहू शकतात. दुसरे मंत्री आहेत ते म्हणजे राज्यमंत्री. आता राज्यमंत्री कोण असतात की ज्यांच्याकडे एक स्वतंत्र कारभार पण दिला जाऊ शकतो किंवा कॅबिनेट मंत्र्यांच्या मंत्रालयामधला एखादा विभाग पण त्यांच्याकडे सोपविला जाऊ शकतो किंवा एक कॅबिनेट मंत्र्यांना सहाय्य करणाऱ्या मंत्रालयाचा कारभार सुद्धा त्यांच्याकडे दिला जाऊ शकतो. असे हे राज्यमंत्री असतात आणि हे कॅबिनेट मंत्र्यांना मदत करत असतात आणि काही विशिष्ट विभागाची जबाबदारी पण त्यांच्याकडे सोपवलेली असते. जसं आता मी तुम्हाला सांगितलं की यांच्याकडे स्वतंत्र कारभार सुद्धा असू शकतो. आणि जर समजा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्या विशिष्ट विभागासंबंधी जर चर्चा विचारविनिमय करायचा असेल तर अशा वेळेस राज्यमंत्र्यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये बोलविलं जातं. म्हणजे ज्यावेळेस मंत्रिमंडळाला वाटेल की एखाद्या विशिष्ट विभागाचा मंत्री उपस्थित राहणं अपेक्षित आहे, अशा वेळेसच राज्यमंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये उपस्थित राहू शकतात. बाकी इतर वेळेमध्ये जर मंत्रिमंडळाची बैठक असेल आणि राज्यमंत्र्यांना बोलवलं नसेल तर ते मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये उपस्थित राहू शकत नाहीत. त्यावेळेस फक्त कॅबिनेट मंत्रीच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये उपस्थित राहत असतात. आणि असे दुसऱ्या नंबरचे किंवा 2 नंबरचे मंत्री आहेत ते म्हणजे राज्यमंत्री. तिसरे आहेत ते म्हणजे उपमंत्री. हे राज्यमंत्र्यांना मदत करतात आणि मंत्रालयांच्या दैनंदिन कामात सहकार्य करण्याचं काम करत असतात. तर यांच्याकडे स्वतंत्र खातं सोपवलेलं असत नाही, स्वतंत्र विभाग पण यांच्याकडे असत नाही. तर राज्यमंत्र्यांना मदत करण्यासाठी उपमंत्री हे कार्य करत असतात आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये उपमंत्र्यांना उपस्थित राहण्याचा अधिकार असत नाहीत. तर या ठिकाणी आपण बघितलेलं आहे ते म्हणजे मंत्रिमंडळाची संरचना, की ज्यामध्ये आपण सांगितलं की मंत्री मंडळाचे 3 प्रकारामध्ये वर्गीकरण केलं जातं: कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, उपमंत्री. कॅबिनेट मंत्री म्हणजे ज्यांच्याकडे स्वतंत्र मंत्रालय आहे, सर्वात वरिष्ठ मंत्री आहेत, जे मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहू शकतात किंवा मंत्रिमंडळाची बैठक हे कॅबिनेट मंत्री घेत असतात. राज्यमंत्री आहेत की जे कॅबिनेट मंत्र्यांना मदत करण्याचं काम करत असतात किंवा यांच्याकडे स्वतंत्र खातं असतं आणि गरजेनुसार यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये उपस्थित राहण्याचा अधिकार आहे. उपमंत्री आहेत जे राज्यमंत्र्याला मदत करत असतात किंवा त्यांना सहाय्य करत असतात किंवा दैनंदिन कामामध्ये त्यांना सहकार्य करत असतात. यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये उपस्थित राहण्याचा अधिकार असत नाही. आणि अशा प्रकारे हे मंत्रिमंडळाचे 3 प्रकारामध्ये वर्गीकरण केलं जातं, ज्याला मंत्रिमंडळाची संरचना असं म्हटलेलं आहे. तर मित्रांनो, पुढचा मुद्दा आहे ते म्हणजे मंत्रिमंडळाचे कार्य आणि अधिकार. जसं आपण भारतीय राज्यघटनेचा दाखला या ठिकाणी घेतला की भारतीय राज्यघटनेच्या कलम 74 नुसार असं म्हटलेलं आहे की राष्ट्रपतींना कामामध्ये सहकार्य करण्यासाठी, सल्ला देण्यासाठी पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल आणि राष्ट्रपती जे काही आपले कार्य पार पाडतील ते कार्य हे मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार पार पाडत असतात. आणि त्यामुळे मंत्र्यांना काही कार्य आणि अधिकार पण या ठिकाणी कलम 74 नुसार प्राप्त झालेले आहेत. हे आपण एक एक बघू शकतो की पहिला त्यांचं कार्य अधिकार आहे राष्ट्रपतीला सल्ला देणे आणि मदत करणे. तर राष्ट्रपतींनी जी काही माहिती मागवलेली आहे किंवा राष्ट्रपतींना जो काही निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय पंतप्रधानाच्या माध्यमातून राष्ट्रपतीपर्यंत पोहोचवण्याचं काम हे मंत्रिमंडळ करत असतं. म्हणजे राष्ट्रपतींनी मागितलेली माहिती, निर्णय पंतप्रधानाच्या माध्यमातून राष्ट्रपतींना पोहोचवण्याचं काम मंत्री करत असतात. दुसरं कार्य त्यांचं आहे ते म्हणजे प्रशासनावर नियंत्रण ठेवणे. म्हणजे प्रत्येक मंत्र्याकडे एक मंत्रालय असतं, प्रशासकीय विभाग त्यांच्याकडे असतो. हा जो काही प्रशासकीय विभाग आहे तो प्रशासकीय विभाग चालवणे, त्यांना सूचना देणे, त्यांची नियंत्रण ठेवणे, भरती करून घेणे प्रशासकीय विभागामध्ये किंवा त्यांना बढती देणे, त्यांची निवृत्ती करणे आणि निवृत्ती संबंधीचे सर्व अधिकार हे त्या मंत्र्याला दिलेले असतात.
आणि हे त्यांचे प्रशासकीय कार्य आहेत किंवा प्रशासनावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य हे मंत्रिमंडळ करत असतं. तिसरं आहे ते म्हणजे कायदेविषयक कार्य. म्हणजे संसदीय शासन पद्धतीमध्ये मंत्रिमंडळ हे कायदे निर्माण करण्यासाठी पुढाकार घेत असतं आणि कायद्याचा आराखडा म्हणजे मसुदा तयार करून त्यावर चर्चा करण्याचं काम मंत्रिमंडळ करत असतं आणि नंतर ते संसदेच्या सभागृहामध्ये मांडायचं सुद्धा कार्य मंत्रिमंडळ करत असतं आणि मंत्रिमंडळ सर्व महत्वाच्या प्रश्नावर चर्चा घडून आणत असतं, त्यासंबंधी निर्णय घ्यायचं काम मंत्रिमंडळ करत असतं. म्हणजे देशामध्ये जे काही कायदे बनवले जातात ते कायदे बनविण्यामध्ये मंत्र्यांची भूमिका खूप महत्वाची असते, मंत्रिमंडळाची भूमिका खूप महत्वाची असते आणि मंत्री हे काय करत असतात, कायदे बनवण्याचं काम करत असतात, कायद्याचा आराखडा तयार करायचं काम करत असतात, ते कायदे संसदेमध्ये मंजूर करून घ्यायचं काम करत असतात आणि अशा प्रकारे एक मंत्र्यांचे हे कार्य आहेत. चौथा आहे ते म्हणजे अर्थविषयक कार्य. म्हणजे दरवर्षी देशामध्ये अर्थसंकल्प मंजूर केला जातो संसदेमध्ये आणि अर्थसंकल्पामध्ये जमा खर्चाचा हिशोब दिलेला असतो आणि या अर्थसंकल्पाची जी काही जबाबदारी आहे किंवा अर्थसंकल्प तयार करून घेणे, मंजूर करून घेण्याची जबाबदारी अर्थमंत्री यांची असते. परंतु अर्थमंत्री ही जबाबदारी एकटे पार पाडत नाहीत, तर जेवढे काही सर्व मंत्रालय आहेत किंवा जेवढे काही सर्व खाते आहेत त्या खात्यांना आपली जी काही खर्चाची माहिती आहे आणि पैशाची मागणी जी आहे ती मागणी अर्थमंत्र्यांना कळवावी लागते, ज्याचं एकत्रीकरण करून अर्थसंकल्प तयार केला जातो आणि तो अर्थसंकल्प संसदेमधून मंजूर करून घेण्याचं काम हे अर्थमंत्री करत असतो किंवा मंत्रिमंडळ करत असतं आणि हे त्यांचे अर्थविषयक कार्य आहेत. पुढचे कार्य आहेत ते म्हणजे नेमणुकी संबंधी कार्य. म्हणजे राष्ट्रपती देशामध्ये जे काही सर्वात महत्वाच्या पदावरील व्यक्तींची नियुक्ती करत असतात त्या नियुक्तीमध्ये मंत्र्यांची भूमिका खूप महत्वाची असते. म्हणजे राज्यपालांची नियुक्ती असू द्या, राज्यसभेमधील सदस्यांची नियुक्ती असू द्या किंवा केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष सदस्यांच्या नियुक्त्या असू द्या, ह्या सगळ्या ज्या काही नियुक्त्या राष्ट्रपती करत असतात ह्या नियुक्त्यामध्ये मंत्री राष्ट्रपतींना सल्ला देत असतात की कुठल्या व्यक्तींची किंवा कुठल्या विशेष व्यक्तीची त्या ठिकाणी नियुक्ती करायची आहे यासंबंधी मंत्रिमंडळ त्यांना सल्ला देत असतात आणि त्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती हे नियुक्ती करत असतात आणि हे त्यांचे नेमणुकी संबंधी कार्य आहेत. सहावा मुद्दा आहे किंवा सहावं कार्य आहे ते म्हणजे संसदेला विश्वासात घेणे. म्हणजे या ठिकाणी आपण बघू शकतो की शिक्षण, शेती, उद्योग, आरोग्य, परराष्ट्र व्यवहार अशा अनेक विषयावर मंत्रिमंडळाला एक निश्चित असे धोरण किंवा कार्याची दिशा ठरवावी लागते आणि मंत्रिमंडळाने ठरवलेल्या धोरणाबाबत संसदेला विश्वासात घ्यावे लागते आणि त्यामुळे मंत्रिमंडळातील मंत्री आपल्या खात्याचे धोरण संसदेत मांडून त्यावर चर्चा घडून आणून संसदेकडून ते धोरण मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करत असतात, कारण संसदेच्या मान्यतेशिवाय कुठल्याच धोरणाची अंमलबजावणी होत नाही. म्हणजे ज्या ज्या वेगवेगळ्या क्षेत्रातील मंत्रालय आहेत हे मंत्रालय काय करत असतात तर आपल्या आपल्या क्षेत्रासंबंधी म्हणजे शिक्षण, शेती, उद्योग, आरोग्य, परराष्ट्र व्यवहार अशी जी काही वेगळी क्षेत्र आहेत या क्षेत्रासंबंधी जे काही धोरणे त्यांना ठरवायची आहेत, जे काही धोरणे त्यांनी ठरवलेली आहेत ते धोरणे संसदेमध्ये मांडत असतात, ज्यावरती संसद चर्चा करत असते आणि संसदेच्या मंजुरीशिवाय मंत्र्यांनी ठरवलेल्या धोरणांची अंमलबजावणी होत नाही आणि मंत्र्यांना ती धोरणे संसदेमध्ये कशा प्रकारे योग्य आहेत हे पटवून द्यावे लागतात आणि पटवून दिल्यानंतर मग संसद ती धोरणे मंजूर करत असते आणि त्याची अंमलबजावणी त्यानंतर केली जात असते. आणि अशा प्रकारे एक सहावं कार्य मंत्रिमंडळाला करावं लागतं ते म्हणजे संसदेला विश्वासात घेऊन धोरणांची अंमलबजावणी करणे. पुढे शेवटचं आहे ते म्हणजे धोरणांची अंमलबजावणी करणे. म्हणजे मंत्रिमंडळाची मुख्य जबाबदारी म्हणजे संसदेने जे काही धोरणे मान्य केलेली आहेत ते लोकांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचविता येईल याची जबाबदारी ही मंत्र्यांना घ्यावी लागते आणि संसदेने धोरणांना, कायद्यांच्या प्रस्तावांना मान्यता दिली की मंत्रिमंडळ त्याची अंमलबजावणी करत असते आणि अशा प्रकारे अंमलबजावणी करण्याचा अधिकार सुद्धा मंत्र्यांना आहे. म्हणजे एकंदरीत पंतप्रधानांनी जे काही मंत्रिमंडळ निर्माण केलेलं आहे हे मंत्रिमंडळ पंतप्रधानाच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत असतं आणि त्यांना दिलेले जे काही स्वतंत्र खाते आहेत त्या स्वतंत्र खात्याच्या अनुषंगाने मंत्री काय करत असतात, धोरणं ठरवत असतात आणि देशाचा विकास कशा पद्धतीने करायचा आहे या अनुषंगाने ते काय करत असतात, धोरणाच्या अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करत असतात. आणि अशा प्रकारे हे भारतातील कार्यकारी मंडळ आहे की ज्याच्यामध्ये आपण राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांचा समावेश करू शकतो. धन्यवाद.